सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लाल परी म्हणजेच एसटी बसला ओळखलं जातं. मात्र पाहायला गेलं तर काही दिवसांपासूनच एसटीचा प्रवास हा महाग झालेला आहे. सर्वसामान्यांना परवडलेला प्रवास हा सध्या राहिलेला नाही आहे. राज्य सरकारने एसटी दरवाढीमध्ये वाढ केली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ही कात्री बसलेली आहे आणि त्यामुळे जे एसटीने प्रवास करतात त्या सर्व नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रवाशांनी म्हटलेलं आहे की जर एसटीचा महाग प्रवास झाला तर आम्ही कशा पद्धतीने प्रवास करणार, हा देखील असा प्रश्न होता. पाहायला गेलं तर 6 किलोमीटरसाठी याआधी 8 रुपये भाडे आकारले जायचं, त्यानंतर आता 11 रुपये भाडे हे आकारले जाणार असल्याने प्रवासी आहेत त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केलेला आहे. या संदर्भात आपण प्रवासी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे. एसटीच्या तिकीट दरात 15% दरवाढ झालेली आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? माझ्या मते तर चांगलाच निर्णय घेतला आहे सरकारने, पण त्या 15% मध्ये लोकांना तेवढी सुविधा पण प्रोव्हाइड केली पाहिजे. जसं जे बसचे कंडिशन आजच्या डेटला आहे एस टीचे ते सुधारले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लोकांना जसं स्टॉप्स आहे तिथे शौचालय नाही आहे, जसं आता इथेही बघू शकता की तुम्ही शौचालय नाही आहे, तर ती फॅसिलिटीज वगैरे पण प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यामुळे मला नाही वाटत की कुणाच्या खिशाला ते कट केलं जातं आहे की गरीब जनतेला लुटलं जातं आहे. पण हा मच निडेड डिसिजन होता आणि तो सरकारने घेतलाय, तो चांगलाच आहे. पण दरवाढ केली आहे तसं तुम्ही म्हणालात की फॅसिलिटीज पण दिल्या पाहिजे, पण त्या सरकार खरंच देईल असं वाटतंय का तुम्हाला? करायलाच लागेल. ज्या हिशोबाने इन्फ्रा वाढतोय आजच्या डेटला आपला, जर तुम्ही बघितलं की मुंबईपासून इथे जे ट्रॅव्हल चालू झालंय नवी मुंबईला ते खूप प्रमाणात वाढलंय आणि अपकमिंग जसं नवी मुंबईचा एअरपोर्ट येणार आहे, त्यामुळे त्यांना कसंही करून त्यांना सुविधा तर द्यायला लागणार होते. तर त्यामुळे ते फॉर शुअर अपकमिंग मध्ये आहेच या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तिकीट तर जे आहे तेवढं चालेल की आणखी वाढलं तरी चालेल? आणखीन वाढलं तरी चालेल. सुविधा पाहिजे. लोक आजकाल सुविधा बघतात. आता तुम्ही बघितलं तर लोक पहिला नॉर्मली फोन कॉल्स करायला वापरायचे मोबाईल. आजच्या डेटला इंटरनेट जास्त यूज होतं फोन कॉलपेक्षा. लोकांना सुविधा इम्पॉर्टंट झालेली आहे आजच्या डेटला. तुम्ही चांगली सुविधा द्या, 50% जरी वाढवले तरी मला काय वाटत नाही हरकत असेल लोकांची. पण हे झालं शहरातल्या लोकांचं. गावाकडे राहणाऱ्या माणसांना एसटी हा एकच, अजूनही काही शहरांमध्ये एसटी हा एकच प्रवासाचं साधन असतं. मग तिथे जर याची दरवाढ झाली तर मग लोकांना प्रॉब्लेम होईल. मला वाटतं जो डेटा आहे तो चुकीचा आहे. आजच्या डेटला गावी आहे ना खूप कमी लोक राहिली आहेत. ठीक आहे. तर गावावरून मुंबईला बरेच लोक आले आणि मुंबईला येऊन ती लोक काम करतात. ठीक आहे. तर हा जो डेटा तो चुकीचा आहे. आता राहिलं जे गावी जे लोक आहेत, ठीक आहे, ते त्यांच्याप्रमाणे ती लोक व्यवस्थित कमवतात. दे आर अर्निंग मोर दॅन अस. जर कम्पॅरिझन बघायला गेलं तुम्ही, मी एक प्रोफेशनल कंपनीमध्ये काम करते. माझी अर्निंग आणि त्यांच्या अर्निंगमध्ये खूप फरक आहे, कारण की माझा स्पेंड पण तेवढंच आहे. तर मी 1 लाख रुपये कमवतो तर मी खर्च पण 80,000 रुपये करतो. ठीक आहे. ती लोक 10,000 जरी कमवले तरी त्यांना खर्च किती आहे? 2,000 रुपये जास्त आहे. तर त्या हिशोबाने जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर आजच्या डेटला मुंबईतला माणूस हा गरीबच आहे गावातल्या माणसापेक्षा. भाडेवाढीमुळे तर सामान्य माणसाला त्याचा त्रासच होतोय. पण तिकीट दर वाढवताना त्याचाही सामान्य माणसांचा सरकारने त्याचा विचार करायला हवा. सरकारने विचार करायला हवा. पण आता जर तिकीट दर एवढे वाढले तर लोक एसटीने प्रवास करतील का? नाही, आता शेवटी जर प्रायव्हेट वाहनं आणि जर एसटीचंच भाडेवाढ तेवढीच असेल तर मग शेवटी लोक प्रायव्हेट वाहनांचाच पर्याय करतील. तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल? तिकीट दर कमी करायचं की आहे तसं राहू द्या? नाही, जे तिकीट दर आता आहे ते तेवढं राहिलं तरी भरपूर झालं. जे लेडीजसाठी हाफ तिकीट आणि जे रेग्युलर आहे ते. अच्छा, म्हणजे लेडीजसाठी जे हाफ तिकीट आहे ते तसंच राहणार? हो. कराल का? हा, चालते ना. कमी करण्यासाठी एक 8-10% वाढलं तर ठीक आहे बाबा. 8 रुपये 10 रुपये. आता एकदम 15% वाढलं म्हणजे आता आम्ही रिटायर माणसं नोकरीला नाही, कुठे काय नाही, आम्हाला परवडत नाही. हा, सरकारला काय सांगाल? अजून कमी करा दर. पहिला होतेपेक्षा बी 2 रुपये कमी करा. बरं आहे, वाढलेत काय हरकत नाही, कारण बरेच दिवस झाले वाढ झालेली नव्हती. एसटी महामंडळ तोट्यात होतं. पण यामुळे गरीब जनतेला प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी त्यांनी अर्ध तिकीट केलेलं आहे महिलांसाठी. तसं बाकीसाठी 65च्या वरच्या लोकांना, 75च्या लोकांना फ्री आहे.
पण काही अशी गरीब जनता आहे, पुरुष आहेत, त्यांच्याकडे त्यांचा पगार तेवढा नाहीये, गाडी भाडं परवडत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी सोय करावी, त्यांनी त्यासाठी सरकारने काहीतरी सोय करावी. काय नाही, हरकत नाही एवढी दरवाढ झाली तर. आता सगळ्या गोष्टीचं दरवाढ होते तर ह्याची वाढ तर काय झालं. पण त्यामुळे गरीब जनतेला प्रॉब्लेम. आता गरीब कोणी राहिलेलं नाहीये. कोण गरीब राहिले? गरीब आम्ही रिटायर्ड माणसं गरीब आहोत. बाकी सगळेजण कष्ट करून कमवायला नको. पण काही असं आहेत ज्यांना नोकरी नाहीये किंवा मग असं त्यांच्या उत्पन्नाचं साधन कमी आहे, त्यांचं काय? हे बघा, इथे कोणी नोकरी नाही ही जी सबब लोक सांगतात ते खोटी आहे. कामं खूप आहेत पण लोकांना कामं करायची नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. तर तुम्ही सरकारकडे तिकीट कमी करण्यासाठी मागणी करणार? तिकीट असं ना जे काय आहे ते तिकीट आम्ही भरून जाणार आणि आम्हाला अर्ध तिकीट आहे ना ताई, त्यामुळे जे काय आहे ते तिकीट भरायचं. 15% वाढ झाली तर सरकारने विचार करायला हवा आणि महागाईच्या दृष्टिकोनातून तसा विचार केला असेल. कारण सरकार बदललं तर महागाईच्या दृष्टिकोनातून तर वाढ झालीच, पण आता सर्व योजना पण चालू केल्या सरकारने, त्याबद्दल फेरबदल काहीतरी इकडं तिकडं केलं असेल. पण सरकार आता बदललेलं नाहीये. आधी जे सरकार होतं तेच सरकार आताही आहे, शिंदे फडणवीस सरकार. आता त्यांनी तसं विचार केला असेल, पण किती वर्षासाठी वाढ केलेली आहे त्याची तपावत त्यांनी सरकारने द्यायला पाहिजे की 1 वर्षासाठी वाढ आहे की कायमस्वरूपी करणार आहे, त्याच्यात काहीतरी सूचना द्यायला पाहिजे होती सरकारने. लगता क्या है अभी परेशानी बढ़ गई और क्या, और कैसे लोग जाएंगे, कैसे करेंगे, अब उनको विचार करना पड़ेगा. महंगाई है इस तरह से. आपको परवड़ता है इतना रेट बढ़ना चाहता है? मुझको वही सोच हम भी रहे हैं, इतने अगर महंगाई बढ़ रहेगी तो आगे क्या होगा. तो सरकार को क्या कहोगे, रेट कम करे या रहे ऐसा ही है? नहीं, कम करना चाहिए. तर आपण पाहिलं असेल की सर्वसामान्यांना परवडणारा हा आता एसटीचा प्रवास राहिलेला नाही. कारण पाहायला गेलं तर सर्वच जे प्रवासी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. जे आता 6 किलोमीटरसाठी 11 रुपये भाडे जे आकारले जाणार आहेत, त्यामुळे पाहायला गेलं तर नाराजी व्यक्त केली गेलेली आहे. आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. पाहायला गेलं तर राज्य सरकार नेहमीच म्हणत आलेलं आहे की एस टी ही सध्या फायद्यामध्ये आहे, एस टीचा सर्वात फायदा होत आहे. मात्र जर अशा पद्धतीने एस टी फायद्यामध्ये आहे तर एस टी महामंडळ दरवाढ का केली किंवा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं का काम केलेलं आहे, असे अनेक प्रश्न सध्या प्रवाशांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहे. त्यामुळे त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर एस टी भाडे हे कमी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.